रक्षक दल व आदर्श घंटागाडी सर्व्हिसेसच्या सतर्कतेमुळे उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई। संगमनेर शहरात स्वच्छता व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संगमनेर नगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या रक्षक दल आणि आदर्श घंटागाडी सर्व्हिसेसच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे उघड्यावर कचरा व भंडार टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे। संगमनेर नगरपालिकेकडून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांना वेळोवेळी आवाहन करण्यात येत असून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, आपल्या घरासह परिसराची स्वच्छता राखावी यासाठी वारंवार जनजागृती तसेच ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना दिल्या जात आहेत। मात्र काही नागरिकांकडून अद्यापही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे। अकोले नाका येथील पुलावर एका व्यक्तीकडून उघड्यावर कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आले। यावेळी रक्षक दलाच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी तसेच स्वच्छता विभागाच्या सुपरवायझर यांनी तत्काळ कारवाई करत संबंधित व्यक्तीची ओळख पटवून त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली। या कारवाईत रक्षक दलाचे अधिकारी कल्याण सकुंडे, आकाश राठोड, महिला सुरक्षा रक्षक सोनाली आहेर तसेच आदर्श घंटागाडी सर्व्हिसेसचे अनिल घोडेकर, चंद्रकांत ढोले आणि कार्यालयीन अधीक्षक प्रल्हाद देवरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। नगरपालिकेने नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, स्वच्छता नियमांचे पालन करावे व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे। अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे। क्यों नहीं आता है? कभी पता है आपने किसने बोला नहीं आता है? डालने के तो रोज आता, पहले रोज कचरा लेता था ट्रैक्टर। ठीक है डॉक्टर। कचरा ट्रैक्टर में डालने के लिए तुम अपने पास रखते नहीं हो ना संभाल के। रात को दोपहर के टाइम धूप में चुपचाप जाना, नदी में डाल देना। फिर ट्रैक्टर में क्या डालोगे तुम? 30 साल से भाभी की दुकान चल रही है, इतने साल तक कौन ले रहा था? वो क्या नाम उसका, इकडला लांबगिरीचा कचरा घेता ते, तुमचा कचरा का नहीं है? अभी पकड़ा गया इसलिए तुमको गलत लग रहा है। जब तक नहीं पकड़ा गया तब तो तुमको लग रहा है तुम्हें सही काम कर रहा हो, बराबर ना? गलती का एहसास अब हो रहा है तुमको, और उसका नतीजा पूरा गांव और आजू बाजू की कई गांव भुगत रहे, क्योंकि नदी हमारी अपवित्र हो रही है, गंदी हो रही है, बराबर ना? और तुम्हें कोई मतलब नहीं, अपना धंधा चलना चाहिए, बाकी भाड़ में जाए। बारिश के मौसम में कितना तकलीफ होता है यार नगर पालिका को, वो पूरा ये लोग अकेले जिम्मेदार नहीं इस काम के लिए, तुम्हारा मालिक तो है ही है, साथ में तुम्हारे जैसे हजारों नागरिक है जिनको अधिकार पता है, अपनी जवाबदारी करते हुए पता नहीं। उन सब की वजह से नदी का हाल हो रहा है। तो अभी जब तक तुम दंड भरोगे नहीं तब तक तुम हमारे पास रहोगे। अपने मालिक को फोन करो, उसको बोलो दंड लाके दो, उसके बाद ही तुमको छोड़ेंगे हम, नहीं तो पुलिस के हवाले कर देंगे और गुना दाखिल करेंगे। ये अपने मालिक को जाके यही से फोन पे बता दो, तब तक तुम हमारे पास रहोगे। आज नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच संगमनेर नगर परिषदेचे रक्षक दल दोन्ही पथकांनी मिळून म्हाळुंगी नदीच्या पुलावरती कचरा टाकताना एक नागरिक पकडलेला आहे। तुम्ही यामध्ये फोटो पाहू शकता। हा व्यक्ती जो आहे याचं नाव संदीप गुप्ता आहे, जे की उत्तर प्रदेश येथील राहणारे आहेत आणि ते बंबई भंगारवाला स्टेडियम जवळ जे बंबई भंगारवाला दुकान आहे यांच्याकडे ते काम करतात आणि दररोज रात्री बेरात्री किंवा दुपारी उन्हातानाचं जेव्हा नागरिक रस्त्यावर नसतात असे वेळी येऊन त्या ठिकाणी गोण्यात भरून प्रचंड प्रमाणात कचरा ते टाकतात। हे खाली तुम्ही पुलाच्या खाली बघू शकता। दररोज 4-5 गोण्या मिळून असा जवळपास ट्रॅक्टरभर कचरा त्या ठिकाणी साठलेला आहे आणि आज हा व्यक्ती नगर परिषदेच्या हाती लागलेला आहे। खरं तर आपण म्हणतो नदी दूषित का होते, असे जे बेजबाबदार नागरिक असतात ते घंटागाडी किंवा इत्यादी अत्यावश्यक सेवा जी नगरपालिका देत असते त्याचा फायदा न घेता बेजबाबदारपणे इतरत्र सार्वजनिक ठिकाणी नदीमध्ये कचरा टाकतात। त्यामुळे नदीचं पाणी दूषित होतं, परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो। नगरपालिकेचे एकूण 4 ट्रॅक्टर व 18 घंटागाडी शहरामध्ये दररोज कचरा संकलनाचं काम करत असतात। असं असून देखील जर नागरिक परस्पर नदीमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत असेल तर सदर बाब ही अतिशय चुकीची आहे। याद्वारे मी नागरिकांना विनंती करू इच्छितो, आपण जो आपला घरातला किंवा दुकानातला किंवा व्यवसायात जो काही कचरा निघतो स्वतःकडे साठवावा आणि आपल्याकडे घंटागाडी किंवा ट्रॅक्टर जेव्हा येईल त्यामध्येच आपण तो कचरा टाकावा, जेणेकरून आपलं शहर स्वच्छ व सुंदर राहील। नदीमध्ये कचरा टाकणं हा नक्कीच गुन्हा आहे।
स्वच्छ भारत अभियान आपण राबवतो, स्वच्छ महाराष्ट्र आपण अभियान राबवतो. त्यामुळं त्या अंतर्गत त्यांनी नक्कीच चूक केलेली आहे आणि त्याची शिक्षा म्हणून आपण त्यांना प्राथमिक पहिली वेळ पकडले गेल्यामुळे आपण त्यांना 10,000 रुपये इतकी दंडात्मक रक्कम त्यांना आकारत आहोत आणि जोपर्यंत दंडात्मक रक्कम येत नाही, दंडात्मक रक्कम न भरल्यास आपण कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत किंवा ते भंगारचं दुकान बंद करण्याबाबत त्यांना आपण नोटीस देणार आहोत जर त्यांनी दंडात्मक रक्कम भरली नाही. तर ती आहे आपण दंडात्मक कारवाई टाळावी आणि नगरपालिका प्रशासनास शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे.